मुंबईत मानखुर्दमधल्या द चिल्ड्रन एड सोसायटीच्या बालगृहात 1.5 महिन्यात एका महिलेसह इतर 5 गतिमंद मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। या बाल सुधारगृहात 285 मुलं राहतात, त्यात 150 मुली आहेत। मुली आणि मुलांच्या निवासाच्या जागेत पावसाळ्यात पाणी गळती होते, स्वच्छतागृह अस्वच्छ असतात। या मुलांचा आहार तसंच औषधासाठी प्रत्यक्षात प्रत्येक मुलासाठी सुमारे 3000 रुपयांची गरज असताना केवळ 935 रुपये देण्यात येतात। संपूर्ण दयनीय अवस्था आहे एकूणच संपूर्ण वसतिगृहामधल्या सुविधांची। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये जे प्रस्ताव शासनाकडे असतील ते तात्काळ शासनाने मंजूर केले पाहिजेत। या संदर्भात मी सुद्धा पाठपुरावा करील आणि जे विद्यार्थी या ठिकाणी अचानक सडनली त्यांचा मृत्यू झाला आहे त्याही संदर्भामध्ये एखादा पथक नेमून याची चौकशी तात्काळ होण्याची गरज आहे। परत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याबद्दलची काळजी सुद्धा शासनाने घेतली पाहिजे। की ह्या ठिकाणी प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे। आता जे मृत्यू झालेले 17 जुलैला एक पहिला मृत्यू झाला आणि नंतर आता एक काही दिवसापूर्वी मृत्यू झाला। एकूण 6 लोक मृत्यू पावलेले आहेत या 3 महिन्यामध्ये। त्या 3 महिन्यामध्ये मृत्यू पावलेल्याचा ॲव्हरेज आकडा पकडला ना तो ॲव्हरेज आकडा 20 ते 22 वर्षाचा ॲव्हरेज आकडा आहे आणि ह्या सर्वांना संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे। या गतिमंद मुलांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची तर सोडाच MBBS डॉक्टरचीही नियुक्ती झालेली नाही। BAMS डॉक्टरच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची तपासणी केली जाते। पावसाळ्यात यातील अनेक मुलं आजारी पडत असून गेल्या 1.5 महिन्यात तापानं आजारी पडलेल्या 18 वर्षांखालील 5 मुलांना आणि तिशीच्या एका महिलेला महापालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर साधारणपणे 3-4 दिवसातच या मुलांचा मृत्यू झाला। वार्षिक सरासरी लक्षात घेतली तर महिन्याला 2 जणांचा मृत्यू होतोय। महिन्यातून एखादं कधी 2 असं मृत्यू होतात। आपण काळजी घेत असतो की हा आकडा खूप कमी व्हावा आणि त्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की मुलांचा जे आहार आहे तो त्यामध्ये मेंटेन ठेवला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मेडिसिन जे त्यांना वेळेवर दिले गेलं पाहिजे ते आपण सगळ्यात त्याची काळजी घेत असतो। अनेक समस्या असलेल्या या बाल सुधारगृहातील गतिमंद मुलांचे मृत्यू होत आहेत तर कोट्यवधी रुपये समाज कल्याण खात्याचं बजेट आहे। तरीही या मुलांचे जीव जात असतील तर यासारखी लांछनास्पद बाब दुसरी नाही। सरकार याकडे किती गांभीर्यानं पाहतं हा प्रश्न आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून। प्रशांत, कोट्यवधी लाखो रुपयांचं बजेट समाज कल्याण विभागाकडे आहे, मात्र तरी सुद्धा या वसतिगृहांची अशी दुरवस्था आहे, तज्ज्ञ डॉक्टर नाहीयेत आणि त्यांचा व्यवस्थित त्यांची देखभालही केली जात नाहीये। मग नेमकं या वसतिगृहांचा उद्देश काय राहिला, यांना नेमकं म्हणावं तरी काय, या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण? नक्कीच या सर्व पूर्ण अवस्थेला जबाबदार हे शासन आणि प्रशासन आहे। 1940 साली ही जी इमारत बांधली होती त्यानंतर अजूनपर्यंत त्याच्यावर फक्त म्हणजे थोडीशी डगडुजी करून ती आतापर्यंत चालवण्यात आलेली आहे। जरी आकडा हा 5 असला 45 दिवसातला तरीसुद्धा 285 जणांमध्ये 5 जणांचा मृत्यू हा खूप मोठा आकडा आहे। जर वर्षाला 24 मुलं मरत आहेत म्हणजे महिन्याला 2 मुलांचा आकडा होतोय आणि गतिमंद मुलं आहेत त्यांच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। या ठिकाणी MBBS डॉक्टर नाही आहे, MD डॉक्टर नाही, याच्यापेक्षा तज्ज्ञ नाही आहेत। याचं मुख्य कारण असं आहे की यांना पेरोल नाही आहे। पेरोल नसल्यामुळे इथला दुसरा मोठा डॉक्टर येत नाही, मग त्यांना तिथं BMH किंवा त्या तत्सम प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी अवेलेबल केले जातात। तर शासनाकडनं 293 रुपये 999 रुपयाची त्यांना तरतूद केलेली आहे। खरं पाहता एका मुलाच्या मागे 3000 रुपयापर्यंतचा खर्च येतो। मग हे 2000 रुपये ह्या जे संस्था आहेत त्यांना बाहेरून कोणाकडनं तरी मागावं लागतात, थोडक्यात भीकच मागावी लागते असं तिकडच्या जे आतमध्ये काम करणारे त्यांच्याकडनं सांगण्यात आलं। हा 2000 रुपयाचा जो एक्स्ट्रा खर्च आहे हा शासन देत नाही। शासन फक्त त्यांना 935 रुपये दिल्यानंतर हात झटकतं, त्यांचं काम संपलेलं आहे। आज गतिमंद मुलं आहेत, आज परदेशामध्ये पाहायला गेलं तर जे गतिमंद मुलं आहेत त्यांच्यासाठी बेड आहेत आपल्याकडे। ह्या ना खाली म्हणजे जमिनीवर झोपवलं जातं, जमिनीवर म्हणजे अंथरूण दिलं जातं, मात्र यांच्याकडे खाट नाही, बिछाना नाही, अतिशय गलिच्छ परिस्थिती आहे। 1940 नंतर जरी ही म्हणजे रिपेअर करण्यात आलं नसलं तरीसुद्धा आत्तापर्यंत जर बघायला गेलं तर ह्या पूर्ण बांधकामाच्या आतमध्ये पाणी येतं, म्हणजे टॉयलेट खराब आहे, शौचालय खराब आहेत, त्याच्यामुळे ह्या मुलांना म्हणजे रोग होत आहे, ताप येतो आहे। आज मुंबईसारख्या शहरामध्ये डेंग्यूची साथ आहे आणि ह्या याच्यामध्ये कुठेतरी शासन प्रशासन हे दोघंही जबाबदार आहेत। ह्यांनी जर विचार केला तरच याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो। हिमाली झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।